विश्वास सेठ बोराटे यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. लाल शिफ्ट कोणाची असेल त्यांना विनंती करतो की कारण की मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो रोडचं काम चालू झालेलं आहे आणि लाल शिफ्ट या गाडीसाठी अडथळा निर्माण होतोय. त्यांना विनंती असेल गाडी कोणाची असेल आपली बाजूला घ्या. आणि या ठिकाणी लकी ड्रॉ चालू झालेला आहे. कोणाला लकी ड्रॉचा आस्वाद घ्यायचा असेल तर आपण माईकशी संपर्क साधा. समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. दोन संघामध्ये मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. मोरेवस्ती पलटन्स विरोधामध्ये वडकीगाव इंडियन्स. आपण पाहतो साबलेला होते सुरुवात. हा हा वडकीला मॅच ला आलोय. बोला ना. सागर नाहीये पुढं धाव्याला सागर मोर स्ट्राईकला काल झाला आणि बॉलर कोण केलं की पण मी तुम्हाला कुठं काय असंच म्हणलं सहज म्हणायला लागतं. तुम्हाला काय तेव्हा माहिती होतं गरज पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये वाढ असेल आणि तिथे पाहतो सुरेख फटका. लाजवाब तडाखा. क्रिकेटचं सौंदर्य फुलवलं या फटक्यानं. चेंडू सीमा पार येतो तिथे लाजवाब खणखणीत राजेशाही दिमागदार षटकार. पुन्हा एकदा पाहतो पुन्हा बॅक टू बॅक षटकार पाठोपाठ फेल एक डीप वरून चेंडू फरार. येतोय खणखणी 4 रन. चौकार. स्ट्राईकला कोण आहे?
सागर मोडक मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने इथे पाहतो षटकारा पाठोपाठ चौकार इथे ढकलला जातोय. धावांचा श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत गेलाय. लाजबाब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. धावपलकावरती पाहतो आपण पुन्हा एकदा पाहतो सुरेख फटका तर फसलाय. सागर मोडकला इथे थांबावं लागेल. धक्का क्रमांक असेल इथे पहिला फलंदाज सागर मोरे, माफ करा, कारण की वडकी गाव आम्हाला माहिती आहे, मोडक आहेत, आंबेकर आहेत, त्याचबरोबर गायकवाड आहेत. आम्हाला असं वाटलं की मोडक असतील, परंतु सॉरी. प्रकाश बोराडीच्या बॅट मधून एक राजेशाही, दिमागदार, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल षटकार. षटकाराच्या मदतीने वाढ होती धावपलकावरती आपण पाहतो. सतरा धावा धावपलकावरती आहेत. 17 धावा धावपलकावरती आहेच. पुन्हा एकदा पाहतो अकुटपेचा चेंडू परफेक्ट मिडल केलाय. मिडविंगच्या डोक्यावरून एक टप्पा चेंडू सीमारेषा बाहेर. षटकारा पाठोपाठ येतो इथे षटकार. चौकार, सॉरी माफ करा, चौकार आहे, परंतु चेंडू आपण आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहतो. 5 धावा, 5 चेंडूंचा खेळ इथे संपलेला आहे. पाहतो आपण सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या. 2 धावेने धावपलकावरती वाढ. एक षटकानंतर धावपलकावरती 23 धावा आहेत. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. तिथे खेळला परफेक्ट मिडल केलाय बॅट वरती. कव्हर मध्ये एक देखणा फटका पाहायला मिळतोय. तो खणखणी 4 चौकार. चौकाराच्या मदतीने वाढ होती धावपलकावरती. 27 धावा आहेत. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये पाहतो. तिथे फटका फसलाय. काका होतो इथे बाद. धक्का क्रमांक असेल इथे दुसरा. फडकी गाव इंडियन्सच्या संघाला. समीर सेवाळे मैदानाच्या आतमध्ये होतो दाखल. मोठी सॉरी गणेश मोरे आहेत. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. सुरेख खेळात फटका. 2 धावा इथे पळून पुढे होत आहेत. 2 धावेने धावपलकावरती वाढ होईल. धावपलकावरती आपण पाहतो 29 धावा धावपलकावरती आहेत. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये इथे पहा. झेल टिपलाय.
एक सुंदर झेल, अप्रतिम आणि त्याचबरोबर गणेश मोरेचा खेळ संपुष्टात. धक्का क्रमांक असेल तिसरा. फलंदाज बॅक टू द पवेलियन. आतापर्यंत आपण पाहतो 1.4 षटकांचा खेळ संपला. धौपलकावरती 29 धावा आहेत. क्रिकेटचा एक राष्ट्रीय खेळाडू गणेश नवघणे. फव्यास गोलंदाज तयार. हलक्या तरी खेळायला एक फटका पाहतो आपण बद्दल आतमध्ये. तिथे चांगले चेंडूला सनबाड देण्याचं काम इथे गणेशने केलंय. एक धाव घेतली. स्ट्राईक वरती पाहतो तिथे प्रकाश बोराडे. तर गोलंदाज तयार शुभम. सुरेख फटका बद्दल आतमध्ये आपण पाहतो. जेबडी समांतर फटका खेळला तिथे मिड विकेट डीप मध्ये पाहतो तिथे फेकी थोडीशी अस्तव्यस्त आहे. तोपर्यंत 2 धावा पळून पुढे होतील. 2 धाब्याने धौपलकावरती वाढ. 32 धावा धौपलकावरती असणार आहेत. 2 षटकांचा खेळ संपला तर धौपलकावरती 32 धावा आहेत. स्ट्रेट आउटला खेळलेला एक देखला फटका बजाराच्या आतमध्ये आपण पाहतो. 2 धावा गणेश नवगणेच्या लागोपाठ 3 षटकारा. सन्माननीय सुहासजी गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. परंतु पाहतो तिथे प्लेस केलाय चेंडूला. 2 धावा घेतलाय. तिसरीचा प्रयत्न बजाराच्या आतमध्ये करतोय गणेश नवघणे. परंतु 2 धाव्यावरती त्याला समाधान मारावं लागेल. 2 धाव्याने धौपलकावरती वाढ होईल. 36 धावा धौपलकावरती असणार आहेत. पाहतो तिथे श्रीरामला खेळायला एक देखला फटका फसलाय गणेश नवघणे. होतो बाद. फलंदाज बॅक टू द पवेलियन. पाहतो आपण इथे सुरेख फटका बजाराच्या आतमध्ये हलका तरी खेळलेला. तिथे एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. तिथे इष्टिरक्षक कमलीचं क्षेत्ररक्षण बजाराच्या आतमध्ये केल्यानंतर आपण पाहतो पव्या सागरचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका बजाराच्या आतमध्ये आहे. कव्हरला खेळायला देखला फटका पाहतो. 2 धाबा इथे पळून फेकी लाच बाबा आहे. कलेक्शन सुद्धा करत असताना बजाराच्या आतमध्ये प्रकाश घरट्यामध्ये जाऊन पोहोचला. 2 धाब्याने धौपलकावरती माड. 38 धावा धौपलकावरती असणार आहेत. बॅटबूट पलचा चेंडू होता आपण पाहतो तिथे एक चांगला चेंडू बजाराच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपला. धौपलकावरती 38 धावा आहेत. खाली पण बसतो काय 38 धावा धौपलकावरती आहेत.
अंतिम षटकाला होते सुरुवात. अंतिम षटक घेऊन दाखवलं होतं गोलंदाज बार्क वरती अवधूत. स्ट्राइक वरती आपण पाहतो प्रकाश बोराटे. करून आणते हो. दौड़ेगा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये. हो ते पाय कमालीचा झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. लाजवाब कलात्मक झेल आणि प्रकाश बोराडेचा खेळ इथे संपला जातोय. धक्का क्रमांक असेल इथे चौथा. एक लाजवाब आक्रमक झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. खऱ्या अर्थानं त्याचं कौतुक करावं लागेल. आणि पाहतो इथे फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला. झेल टिपला एक अफलातून. मैदानाच्या आतमध्ये पाहतो इथे वडकी गाव इंडियन संघाला चौथा धक्का असणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एक लाजवाब झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला. एक देखणा झेल होता. सौरभ सेवाळे. सौरभ सेवाळे स्ट्राइक वरती असेल तो गोलंदाज तयार. अवधूत. हो इथे पाहतो आपण मोठी चूक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक धाव दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला परंतु आपण पाहतो इथे 40 धावा धोपलकावर येते. अत्याच्या 2 धावा आहेत. गोलंदाज तयार अवधूत. अकुटपेचा चेंडू सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये 2 धावेचा प्रयत्न केला जातो. इथे पाहतो फेकी अस्तव्यस्त आहे तोपर्यंत घरट्यामध्ये जाऊन पोहोचला. धोपलकावरती 42 धावा आहेत. 2 धावेने धोपलकावरती वाढ होईल. 42 धावा इथे पूर्ण होत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सुरेख फटका डावला खेळलेला फटका तिथे खेळाडू तयार असेल. एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता परंतु आपण पाहतो घरट्यामध्ये जाऊन पोहोचलाय. सुखरूप फलंदाज आणि 2 धावा घेतल्या जातात. 4 षटकांचा खेळ संपलाय. धोपलकावरती आपण पाहतो इथे 5 चेंडू झालेले आहेत. 5 एक चेंडू शिल्लक असेल. शेवटचा बॉल हो शेवटचा चेंडू होता. तिथे पाहतो मित्रांनो झेल टिपलाय आणि फलंदाज इथे सौरभ सेवाळे होतो बाद. 4 षटकानंतर धोपलकावरती पाहियात 44 धावा 24 चेंडू आणि 45 धावांची गरज. इथून पुढे सातत्याने मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी मोरेवस्ती पलटण या संघाला असणार आहे. मोरेवस्ती पलटण संघाला विनंती असेल 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे त्वरित. वडकी गाव इंडियन संघाला विनंती करतो की आपले प्लेयर घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. त्वरित सत्रक्षण शोधून घ्यायचा आहे. वडकी गाव इंडियन संघ चला त्वरित सत्रक्षण शोधून घ्या. मोरेवस्ती पलटण 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लावून द्यायचे. चला
24 चेंडू 45 धावांची आवश्यकता असणार आहे. अजूनही आपल्याला काही सामने खेळवायचे आहेत. त्यासाठी वेळ वाचवणं खूप गरजेचं राहील. त्यासाठी स्पीडअप घ्या, घाई करा ही विनंती असेल आणि या सूचनेचं तुम्ही पालन करा ही विनंती राहणार आहे. पप्पू पुढची मॅच कोणाची? कोणते पाटील वॉरियर्स आणि पुढील सामन्यास आपण या ठिकाणी नाणेफेकचा गोल करतोय. पांडवनगर वॉरियर्स विरोधामध्ये पाटील वॉरियर्स. दोन्ही संघाचे संघनायकाला विनंती असेल नाणेफेकीसाठी या. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. एका बाजूला आपण पाहतो स्ट्राईक वरती असेल अवधूत, नॉन स्ट्राईकला विनोद. पहिलं षटक घेऊन दाखल होतो गोलंदाज बार्क वरती वडकी गाव इंडियन संघाकडून गणेश. पाटील वॉरियर्सची कॅप्टन राष्ट्रीय आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्रीय खेळाडू गणेश नवघणे. एक मोठा अनुभव आणि खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतो. गावच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं एक चांगल्या प्रकारचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. गणेश नवघणेचा एक चांगला चेंडू अवधूतला इथे खऱ्या अर्थानं चेंडू सोबतला नाहीये. सुरेख फटका, देखना फटका, बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी आहे. चेंडू फरार, क्रिकेटचा रंगलाय थरार. येतवाय लाजबाब, खणखणीत, नो प्लस, चौकार. नो आहे ना? नो बॉल ना? नो नो प्लस सर, नो चेंडू आहे का? नो प्लस चौकार. 5 धावा. पाहतो इथे आपण चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळायचा प्रयत्न होता. सौरभ चेंडू वरती आला, तिथे चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये गॅदर केला, अडवला चेंडूला, तिथे एक धाव घेतली आहे. एका धावेने धावपलकावरती वाढ होईल. एवढा फेकला होईल सध्या काय ती आणि उठ पाहतो आपण इथे एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर आपण पाहतो 2 धावा इथे पळून पुढे आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावेने धावपलकावरती होते वाढ. 8 धावा आहेत. विनोद तू गणेश. पाहतो इथे एक लाजबाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये. गुडनेस स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो इथे इष्टरक्षाच्या हातामध्ये जाऊन इसवला चेंडू. लागूपाठचे 2 चेंडू निर्धाव आहेत. एक षटकांचा खेळ संपला धावपलकावरती आपण पाहतो 8 धावा आहेत. पाटील वॉरियर्स पुढील सामन्याचा आपण या ठिकाणी नाणेफेकचा गोल करतोय. पाटील वॉरियर्स विरोधामध्ये पांडवनगर वॉरियर्स. या 2 संघामध्ये शुभ मान्यवरांच्या हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकचा गोल करतोय. पप्पू सेठ चौधरी यांच्या हस्ते आपण नाणेफेकचा गोल करतोय. टॉस जिंकून बॅटिंग घेतली. पाटील वॉरियर्स या संघाने प्रथमतः नाणेफेकचा गोल जिंकून आम्ही फलंदाजी करू असं अमित मला सुरेख फटका, लाजवाब तडाखा. एक टप्पा का स्क्वेअर लेग डीप वरून चेंडू सीमारेषा बाहेर येतोय. खणखणीत चौकार. पांडवनगर वॉरियर्स या संघाने प्रथमतः नाणेफेकचा गोल जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण घेतलं. आम्ही गोलंदाजी करू असा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. सुरेख फटका, हवेमध्ये चेंडू असेल, चेंडूच्या खाली तिथे खेळवणार आहे, परंतु इथे पाझेल टिपलाय. बडी मसली जाल में फलंदाज होतो हितेबाज. अवधूतचा खेळ संपुष्टात. धक्का क्रमांक मोरे वस्ती पलटण संघाला. पहिला फलंदाज बॅक टू द पवेलियन.
चला नवीन फलंदाज त्वरित द्या. गणेश चव्हाण. गणेश चव्हाण बघत आपल्या संघासाठी इथून पुढे कशा प्रकारे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतील, कारण की एक मोठा आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. आत्मविश्वास कसा असतो पहा मित्रांनो. हो मी ते करून दाखवेल, मी करेल, परंतु इथे आता करायचं नाही, ते लढायचंय. इथे तुम्हाला थांबून चालला नाही. इथून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पुढे प्रयत्न करायचा आहे, संघर्ष करायचा आहे, मेहनत घ्यायची आहे. परंतु पाहतो आपण इथे सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये कुठलेही स्वप्न पूर्ण करत असताना, कुठलेही स्वप्न बघत असताना इथे तुम्हाला मेहनतीची गरज असते, परंतु इथे तुम्हाला निश्चितपणाने मेहनत करावं लागणार आहे. पाहतो आपण इथे 2 धावा पळून पुढे होत आहेत. अकाउंट तर खुललं इथे. क्वाड विहानचं शिकार फलंदाज गणेश चव्हाण होतो इथे बाज. धक्का क्रमांक मोरेवस्ती पलटण संघाला दुसरा. फलंदाज बॅक टू द पवेलियन. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पहा मित्रांनो. इथे कमालीचा झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय आणि इथे पाहतो फलंदाज होतो इथे आला तसा तंबूच्या आश्रयाला परातोय आणि त्याच बरोबर आपण पाहतो ते कलात्मक आक्रमक झेल. इथे खऱ्या अर्थानं खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो जीवाचं रान केलं. तिथे गोंधळला, तिथे गडबडला, परंतु झेल सोडला नाही मित्रांनो. एक चिकाटीचा झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्याचं कौतुक करावं लागेल. अजय, खऱ्या अर्थानं अजयचं इथे कौतुक करावं लागेल. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एक लाजवाब झेल त्याने तिथे टिपला. आपण पाहतो याच्या अगोदर पहिल्या डावामध्ये तिथे मला वाटतं कव्हरला सुद्धा एक लाजवाब झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तिथे एक कलात्मक झेल टिपला होता, परंतु पण याच गोलंदाज तयार. ओहो, इथे पाहतो सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. शुभम 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा आहे. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्या सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 36 धावा. पाहतो आपण इथे डॉट पद्धतीचा चेंडू आहे. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये पाहतो श्रीरामला खेळला देखना फटका एक राजेशाही. तिथे पाहतो एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. उंच पुरा असा खेळाडू तिथे श्रीरामला उंच होता. तिथे आणि सेफ असेल. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे 2 धावा पळून पूर्ण केलेत ना. 2 धावेनं धोपलकावरती वाढ 16 धावा आहेत. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ते 9 चेंडू बुके पंचाने दंडित केला. तिथे पाहतो आपण 2 धावा इथे पळून पूर्ण होत आहेत. 9+2 एकूण 3 धावा आहेत.
3 धावेने धावफलकावरती वाढ. 19 धावायच. हो इथे फालतो आपण एक डिक्लेअर झोर मध्ये जाऊन पोहोचतो आपण. चेंडू एका धावेने धावफलकावरती वाढ. 20 धावा शेवटचे. सामना जिंकण्यासाठी 25 धावेंची गरज असेल. हो इथे पाहतो एक नो चेंडू मुख्य पंच दंडित करत आहेत. स्पीडचा मला वाटतं या ठिकाणी नो चेंडू असेल. अतिरिक्त धाव. हो इथे पाहतो लाजवाब चेंडू. आपण पाहतो अक्षरशः विरोधला चेंडू समजत नाहीये. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. झेल होतं का प्रयत्न चांगला होता परंतु आपण पाहतो थोडासा फंबल झाला तिथे. डोक्यावरून चेंडू निघून गेला. 3 धावा फेकी लाजवाब आहे. 34चा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. हिट करण्याचा प्रयत्न आहे. अतिघाई संकटात नाही आणि फलंदाज इथे होतो बाद. 1 धाव तिथे शॉट असेल. एक शॉट आहे. टोटल किती? एकच रन. तिसऱ्याला आउट झाला तो. 2 धाव आहे. 2. पंच आत्ताच्या धावा किती घ्यायच्या? 1. 2 कसं? एका धाव्यानं धावफलकावरती वाढ होते. ती व- आत्ताच्या 2 धावा आहेत. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये झेल सुटला. तिथे हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु फेकी खराब आहे. इथे पाहतो अति घाई आहे परंतु पाहतो इथे नशिबानं साथ परंतु नसेल. फलंदाज बाद. आता 1 रन. किती बॉल किती करायचं सांगा. किती बॉल किती करायचं ते सांगा. हे झालं का अप्पा? उमेश मोरे झालं का? 2 मिनिटं. स्ट्राईकला विनोद आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज. सामन्याला होते सुरुवात. गोलंदाज तयार. अजय पाहतो सुरेख फटका. देखना फटका. एक टप्पा का चेंडू स्क्वेअर लेग डीप वरून डोक्यावरून चेंडू सीमा पार. खणखणी चौकार. 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 18 धाव्यांची गरज. 5 चेंडू 18 धाव्यांची गरज असताना सामना मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतोय. कोणाकडे जाणार सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय पाहूयाच. होल श्रीरावला खेळायला एक देखील फटका परंतु पाहतो तिथे चुकीला बापी नसेल. झेल टिपलाय. विनोदचा खेळ संपुष्टात येईल. फलंदाज होतो बाद.
पहिला बॉल चौकार नंतर आता कोण आलं संतोष साबळे फुलटॉस पर्यंत चेंडू होता, एक धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु पाहतो संतोष साबळेला इथे खेळवलंय. एक धाव तिथे घेतली आहे. एका धावेनं धावफलकावरती वाढ होईल. साबळेचं 21 रन बदलत आहे. किती बॉल झाले आज शेवटचे 3 चेंडू. हो इथे पाहतो ते 2 चेंडू मुख्यपंचांनी दंडित केला. तिथे 2 धावे पूर्ण मैदानाच्या आतमध्ये. तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. 9+3 एकूण 4 धावा आहेत. एकूण 4 धावा. 3 चेंडू आणि 13 धावा. 3 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज असताना आपण पाहतो याच्या अगोदर सामना झालेला ते सुद्धा सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये असंच येऊन ठेपलं होतं. 3 चेंडू आणि 13 धावा, परंतु इथे काय होणार पाहूयाच. 3-13 का 9-12 असं म्हणलं जातं, परंतु इथे 3-13 करायचे आहेत. परंतु पाहतो सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला आहे. 2 धावेचा प्रयत्न, तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला, परंतु आपण पाहतो इथे 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 चेंडू आणि 11 धावेंची गरज. दोन्ही षटकार आणि सामना टाय करायचा असेल, स्कोर लेवल करायचा असेल, 1 चौकार 1 षटकार. परंतु आपण पाहतो इथे एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय अजय. आणि त्याच बरोबरीत आपण पाहतो इथे वडकीगाव इंडियन्स 6 संघ मैदानाच्या आतमध्ये बाजी मारली जाते. चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण पाहतो वडकीगाव इंडियन्स 6 संघ या ठिकाणी जिंकलाय. जिंकलेल्या संघाचं स्वागत आहे आणि पराभूत संघाचं पुढील वाटचाली शुभेच्छा आणि सदिच्छा असेल. प्लेयर ऑफ द मॅच या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच वाटकरी ठरला जातो. इथे एका षटकामध्ये आपण पाहतो त्यानं 6 चेंडू मध्ये 3 फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. गोज टू आणि आपण पाहतो मला वाटतं 6 चेंडू मध्ये 3 विकेट्स 6 धावा. तर मैदानाच्या